नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. विरोधकांकडून बहिष्काराचं अस्त्र उगारलेलं असताना आजही विधानसभेचं कामकाज त्यांच्या अनुपस्थितीत पार पाडण्यात आलं. विरोधकांच्या नावे असलेल्या प्रश्नांवरही प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली. नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्यासाठी आता विमा कंपनीच्या प्रतिनिधीबरोबरच महसूल आणि कृषी विभागाचेही अधिकारी उपस्थित असतील आणि मगच पीक विमा योजनेची भरपाई मार्गी लागेल असं धोरण कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या संदर्भातील प्रश्नावर जाहीर केलं. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही त्यांच्यासाठी एक लवाद नेमून त्याकडे दाद मागण्याची योगेश सागर यांनी केलेली सूचना फुंडकर यांनी स्वीकारली. आदिवासींच्या जमिनी त्यांना विकायच्या झाल्यास त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत लिलाव पद्धतीनं विकण्याचं अथवा त्या जमिनीचे प्लॉट पाडून ते आदिवासींनाच विकण्यासाठीचं धोरण तयार करण्याचा विचार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. आदिवासींना घरांची नुकसान भरपाई देताना ती वाढीव देण्याच्या मागणीसाठी केंद्राकडे लवकरच प्रस्ताव पाठवला जाईल. त्याबरोबरच आदिवासींना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद दिमये यांच्या बातमीत म्हटलं आहे. विधान परिषदेत गेले 3 आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज सुरुवातीला झालेल्या गदारोळानंतर अखेर फुटली. प्रखर विरोध कायम ठेवत सभागृहाचं कामकाज करणार असल्याची भूमिका विरोधकांनी घेतल्यामुळे कामकाज सुरळीत सुरू झालं. राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्यात पुन्हा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. यादृष्टीनं योजना तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्र सरकार देशासाठी योजना तयार करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयक हे क्रांतिकारी विधेयक असून त्याचा सर्वांना लाभ होईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सदनात सांगितलं. वस्तू आणि सेवा कर विषयक 4ही विधेयकांचा विषय समान असल्यामुळे 4ही विधेयकं एकाच वेळी सादर करण्यात आल्याचं जेटली म्हणाले. वस्तू आणि सेवा कराअंतर्गत सध्याच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या जागी नवी व्यवस्था आणली जाईल. नव्या संघीय यंत्रणेमार्फत ही व्यवस्था संचालित केली जाईल. वस्तू आणि सेवा कर लागू केल्यानंतर राज्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकार 5 वर्ष करेल अशी तरतूद नुकसान भरपाई संदर्भातल्या विधेयकामध्ये आहे. 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. या वस्तू सेवा करामध्ये सीमाशुल्क, सेवा कर, मूल्यवर्धित कर आणि अन्य स्थानीय कर यांचा समावेश आहे. संसदेमध्ये हे विधेयक संमत झाल्यानंतर राज्यांच्या विधानसभांमध्ये राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत केलं जाईल. चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कोषागारात भरण्याची परवानगी न देण्यात आल्यानं या नोटांचे गठ्ठे बँकांमध्ये पडले असून त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावर होत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेत सांगितलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या नोटा स्वीकारण्याची दिलेली परवानगी रिझर्व्ह बँकेनं मध्येच मागे घेतल्यानं या बँकांकडे बाद झालेल्या नोटांमधली मोठी रक्कम पडून राहिली आहे. रद्दबातल केलेल्या नोटा स्वीकारण्याची परवानगी काढून घेण्यापूर्वी जमा झालेली रक्कम जिल्हा बँकांमध्ये पडून असल्याचं पवार म्हणाले. वाहनांची वाढती संख्या आणि वाहनांच्या धुरामुळे कार्बन उत्सर्जनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन सरकारनं येत्या 1 एप्रिलपासून वायू प्रदूषणासंबंधी BS4 निकष लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निकषाची पूर्तता करू न शकणाऱ्या वाहनांच्या विक्री आणि नोंदणीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. स्वयंचलित वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या व्यापारी लाभापेक्षा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे BS4 निकषांपेक्षा कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जास्त असलेल्या वाहनांची विक्री यापुढे देशात करता येणार नाही असं न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या घटनापीठानं आज स्पष्ट केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.